नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कुसुमताई अर्जुनला म्हणत असते की खूप त्रास दिला का मुलांनी? हा, पण आम्ही आमच्या घरी लवकर नाही जाणार आहोत. म्हणजे तुमच्या आईंनीच आम्हाला जेवायला म्हणून थांबवून ठेवलंय. त्यामुळे तुम्हाला संध्याकाळपर्यंत तरी हा कल्ला सांभाळावाच लागेल. त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा, असं म्हणून मुलांनी काढलेलं चित्र ती अर्जुनला भेट देते. अर्जुन जेव्हा पानावर बघतो तर मुलांनी छान चित्र काढलेलं असतं. त्यावर अर्जुन बोलतो की गुड क्रिएटिव्हिटी. आणि जेव्हा पानाच्या मागच्या साईडला अर्जुन बघतो तर ते अर्जुनचा स्टॅम्प पेपर असतो. अर्जुन म्हणतो की बापरे, हे तर ॲग्रीमेंट आहे. आणि नंतर तो बाकीचे पेपर चेक करतो तर सगळ्या ॲग्रीमेंटवर मुलांनी चित्र काढलेले असतात. अर्जुन मनात विचार करतो की याचा अर्थ कुसुमताई मुलांना मुद्दाम इथे घेऊन आली मला टॉर्चर करायला. तर इकडे सायली मुलांना म्हणत असते की आता अजिबात कोणी मस्ती करायची नाही, सगळ्यांनी अगदी शांत बसायचं. मग विचारते की काय मुलांनो, आवडलं का सरबत? तर मुलं म्हणतात की हो. कल्पना म्हणते की जेवण तर होतंय, पण तोपर्यंत फरसाण चिवडा असं काही खायला हवंय का तुम्हाला? त्यावर मुलं म्हणतात की हो चालेल. सायली म्हणते की अहो आई नका, नाहीतर मुलं परत जेवणार नाही. तर सोमू म्हणतो की नाही, मी फरसाण पण खाणार आणि जेवणार पण. कल्पना म्हणते की अगं सायली, त्यांचं वाढतं वय आहे, त्यांना भूकही लागते आणि पचतही लवकर. विमल, तू एक काम कर, त्यांच्यासाठी फरसाण आणि लाडू घेऊन ये. कल्पना मुलांमध्ये बसते आणि म्हणते की मला आता तुमच्या आश्रमातल्या गमती जमती सांगा बरं. कल्पना विचारते की तुम्ही अभ्यास करायचात की नाही? त्यावर मुलं म्हणतात की हो. कल्पना म्हणते की तुमचा अभ्यास कोण घ्यायचं? मुलं ओरडतात की सायली ताई. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. मानसी म्हणते की सायलीताई, रोज संध्याकाळी आम्हाला एक गोष्ट सांगायची, पण आता आम्हाला गोष्ट सांगायला कोणीच नाही आहे. कल्पनालाही वाईट वाटतं, पण ती त्यानंतर म्हणते की खाऊन घ्या बरं आधी. आणि सर्व मुलं नाश्ता करत असतात. विमल म्हणते की तुम्ही मुलांसाठी खूप काही करता. कल्पना म्हणते की मला लहान मुलंही खूप आवडतात. अर्जुन ते ॲग्रीमेंटचे पेपर खाली घेऊन येतो आणि मुलांना म्हणतो की हे चित्र कोणी काढलेत? त्यावर श्रेयश म्हणतो की मीच काढलेत चित्र, मस्त आहे ना चित्र? सायली म्हणते की माफ करा सर. अर्जुन म्हणतो की मस्त, हे माझ्या कामाचे पेपर्स आहे आणि हे माझे ऑफिशियल डॉक्युमेंट आहे. कोणाच्या वस्तूला हात लावायचा नसतो, हे तुम्हाला माहीत नाही का? एवढे साधे मॅनर्स पण नाही आहे का तुमच्यामध्ये? कल्पना म्हणते की अरे अर्जुन, मुलांशी असं बोलतात का? अर्जुन म्हणतो की मग काय करू मम्मा, मला माझे सगळे डॉक्युमेंट परत बनवावे लागतील. कल्पना म्हणते की जाऊ द्या मुलांना, तुम्ही खाऊन घ्या. श्रेयश म्हणतो पण कागदाच्या ज्या बाजूने काही लिहिलेलं नव्हतं त्याच बाजूला आम्ही चित्र काढलं, हो ना सोमू? त्यावर सोमू देखील हो म्हणतो. अर्जुन चिडूनच म्हणतो की थँक्यू सो मच. कल्पना म्हणते की अरे अर्जुन, जाऊ दे रे, मला तर ह्या मुलांकडे बघून तुम्हीच आठवताय लहानपणीचे. अरे किती गोड आहेत रे मुलं ही. त्यावर अर्जुन म्हणतो की काय गोड आहे त्यांच्यात? मला तर ही मुलं इरिटेटिंगच वाटतंय. मम्मा, एकदा जाऊन माझी रूम बघ आणि बघ काय वाट लावली आहे त्यांनी. मला साधं एक कामसुद्धा नीट करू देत नाही. खरं तर मला लहान मुलंच आवडत नाही. कल्पना म्हणते की लहान मुलं आवडत नाही म्हणजे? त्यावर अर्जुन म्हणतो की माझा सगळा पीस ऑफ माइंड खराब करतात ही मुलं. विमल म्हणते की पण अर्जुन दादा, असं बोलून कसं चालेल? कल्पना म्हणते की अरे तू जर हे तुझ्या लग्नाच्या आधी बोलला असता तर मी समजू शकले असते, पण आता तर तुमचं नवीन नवीन लग्न झालंय आणि हे दिवस मुलांचे स्वप्न रंगवण्याचं असतं, त्यामुळे तुम्ही सुद्धा काहीतरी ठरवलंच असेल ना? काय सायली? सायली आणि अर्जुन दोघंही एकमेकांकडे बघायला लागतात. अर्जुन म्हणतो की अगं मम्मा, पर्सनल आता काही बोलायची काही गरज आहे का? नंतर आरामात बोलूयात ना आपण. आणि असं म्हणून त्या पेंटिंग आपटून तिथून निघून जातो. तर सायली मनामध्ये विचार करत असते की असा विषय निघून सरांनी काहीतरी वेडवाकडं उत्तर नाही दिलं, हे बरं झालं, नाहीतर ते काय बोलतील याचा काही भरोसा नाही. तर इकडे प्रिया एका कॅफेमध्ये बसलेली असते आणि ती फोनवर बोलत असते. ती म्हणत असते की अगं मी खरं तर डायमंड रिंग बघून ठेवले, बघू आता कधी घेते ते. तेवढ्यातच प्रियाचा मित्र सँडी तिथे आलेला असतो. सँडी प्रियाला हाक मारतो तेव्हा प्रिया म्हणते की तू इथे काय करतोयस? सँडी म्हणतो की अरे बापरे, मला तर वाटलं होतं की तुम्हाला ओळखणार पण नाही, बसू मी खाली? तर प्रिया म्हणते की हो. सँडी प्रियाला आजकाल तर काय तू बडे बाप की बेटी झाली आहेस. गाड्या, बंगले, शॉपिंग, आता एक्स बॉयफ्रेंड कीच झाडकी पत्ती. प्रिया म्हणते की माझं स्टँडर्ड वाढलंय हे खरं आहे, पण मी तुझ्याशी थोडं बोलेल. मग काय सुरू आहे सध्या? त्यावर सँडी म्हणतो की जॉब शोधतोय, कारण मला मेहनत घ्यावी लागेल ना. तुझ्यासारखं एका रात्रीत मला बाबा कुठं भेटणार आहे एवढे श्रीमंत?
प्रिया म्हणते की असे एका रात्रीत मला माझे बाबा नाही भेटले. खरं तर ते मला खूप दिवसांपासून शोधत होते, पण फायनली मी त्यांची खरी मुलगी आहे म्हणून भेट झाली आहे. सँडी म्हणतो की मग एखादी पार्टी दे, तुझ्यामुळे एखादं 5 स्टार हॉटेल मला आतमधून तरी बघता येईल. प्रिया म्हणते की मी तुला 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी देऊ आणि माझ्या बापाचा पैसा मी तुझ्यासाठी खर्च करू? माझ्या बाबांचे पैसे मी फक्त स्वतःवर उडवते. सँडी म्हणतो की आश्रम सोडला तरी पैशांबाबतीतचा चंगटपणा काही कमी नाही झालाय तुझा. राकेश तिथे आलेला असतो आणि राकेश हा दोघांचं बोलणं ऐकत असतो. सँडी म्हणतो की बरं चल, मी देतो तुला पार्टी, मस्त एका हॉटेलमध्ये डिनरला जाऊयात. तसंही कितीतरी दिवस झाले आपण बाहेर भेटलो नाहीये. राकेश तिथे येतो आणि प्रियाला विचारतो की काय चाललंय इथे आणि कोण आहे हा मुलगा. प्रिया राकेशला घेऊन बाजूला येते आणि म्हणते की काय रे, तुला कशाला सांगू मी काय करते आणि काय नाही ते? तू काय बॉडीगार्ड आहेस का माझा, की स्वतःला खरंच माझा भाऊ वगैरे समजायला लागलायस? राकेश म्हणतो की तू मूर्खासारखी वागत नाहीये ना, हे बघण्याची जबाबदारी माझी आहे. प्रिया म्हणते की मुळात तू स्वतः कसा वागतो ना ते बघ आधी, आणि खरं तर मी कोणाला भेटायचं आणि काय करायचं हे तू मला सांगायची अजिबात गरज नाहीये. स्वतःची पायरी ओळखून राहा. आणि असं म्हणून प्रिया सँडीसोबत तिथून निघून जाते. राकेश मागे म्हणत असतो की ही जरा आता जास्तच उडायला लागली, काय समजते काय स्वतःला? तर इकडे अर्जुन हा बाहेर खुर्ची घेऊन आलेला असतो आणि हातामध्ये बुक असतं. अर्जुन म्हणतो की चला, इथे मुलांचा गोंधळ तरी नाहीये, इथे बसून माझं काम तरी होईल. एवढ्यातच मुलं येतात आणि कारंजाजवळ उभे राहतात. त्यांच्या मागणं कुसुमताई आणि सायलीसुद्धा आलेले असतात. मुलं म्हणतात की अरे बापरे, हे अंगण किती मोठं आहे. तर मानसी म्हणते की नाही, आपल्या आश्रमाचं अंगण यापेक्षाही मोठं आहे. सोमू म्हणत असतो की बघ ना, पण इथे कारंजासुद्धा आहे. अर्जुन मनामध्ये म्हणत असतो की आता मी माझ्याच घरात कुठं लपायचं. सायली अर्जुनला बघते आणि म्हणते की अहो सर, तुम्ही इथं बसलाय, मला माहीतच नव्हतं तुम्ही इथं बसलाय. मुलांनो चला बरं आपण आतमध्ये जाऊयात. कुसुमताई म्हणते की अगं कशाला, आतमध्ये काय एवढी हिरवळ आहे का? मुलांना तो झोपाळा बघा, झोपाळ्यावर बसा आणि खेळा. तर सायली म्हणते की अरे थांबा थांबा, अगं कुसुमताई तिथे चिखल आहे, उगाच चिखलात पाय माखवतील आणि घरात येतील. तसेच आपण एक काम करूयात, आपण आतमध्ये जाऊयात. कुसुमताई म्हणते की अगं कशाला, वरंडा तर रिकामाच आहे ना, त्यांना इथेच खेळू दे की. मुलं सुद्धा हट्ट करू लागतात की नाही आता आम्ही इथेच खेळणार. श्रेयश म्हणतो की सोमू, ते फुलं बघ ना किती छान आहेत, चल आपण तोडायला जाऊयात. अर्जुन म्हणतो की अजिबात नाही, फुलांना हात सुद्धा लावायचा नाही, काय तोडूयात? कल्पना म्हणते की कोणी फुलं तोडायची नाही हा, त्यापेक्षा इकडंच पकडापकडी खेळा. आणि मग मुलं पकडापकडी खेळू लागतात. सायली त्यांना थांबवत असते, पण मुलं काय ऐकायला तयार नसतात. सायली अर्जुनला म्हणते की अहो ऐका ना, मुलं तर काय माझं ऐकत नाहीये, तुम्ही एक काम करता का, तुम्ही आपल्या खोलीत जाऊन बसता का? तिथे तर आता कोणीच नाहीये. अर्जुन म्हणतो की अच्छा, म्हणजे आता मी मुलांच्या मूडप्रमाणे माझी जागा बदलत राहायची का? सायली म्हणते की तसं नाही सर, पण मोठ्यांनीच लहानांना समजून घ्यायला पाहिजे ना. अर्जुन म्हणतो की मी अजिबात यांना समजून वगैरे घेणार नाही, मी तर आता इथेच बसणार आहे. सायली अर्जुनला म्हणते की मला तर कळतच नाहीये की लहान कोण आहे, तुम्ही आहे की मुलं? अर्जुन म्हणतो की काय, तुम्ही मला काय म्हणालात, लहान मुलगा आहे मी? तर सायली त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मुलांना आतमध्ये जायला सांगत असते. शेवटी मुलांचा हात पकडून सायली त्यांना थांबवते आणि म्हणते की हे बघा, तुम्ही इथे खेळू नका, तिकडे जा बरं खेळायला. कल्पना म्हणते की अगं कशाला, तूच तर म्हणाली होती ना की चिखलाने पाय मागतील आणि परत घरभर फिरतील मुलं. अगं त्यांना इथंच तर खेळू दे. मुलं पुन्हा पकडापकडी खेळायला लागतात. सायलीचं लाख वेळा सांगून सुद्धा मुलं आता ऐकत नसतात. अर्जुनने तर अगदी डोक्याला हात लावलेला असतो. तर सायली म्हणते की सर ऐका ना, मुलं तर माझं काही ऐकत नाहीये, तुम्ही जाता का आपल्या रूममध्ये? अर्जुन म्हणतो की थांबा, आता मीच बघतो मुलांना. अर्जुन तिथे येतो आणि मुलांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु मुलं काही थांबत नसतात. अर्जुन जेव्हा सोम्याला पकडतो तेव्हा सोम्या अर्जुनला ढकलून देतो. मुलं पळत असताना मानसीचा पाय अचानक एका कुंडीवरून खाली सटकतो आणि मानसी पडायला जाणार तेवढ्यात अर्जुन तिला पकडतो. अर्जुनने जेव्हा मानसीचा हात पकडलेला असतो त्यावेळी सायलीला मात्र तिच्या बालपणाची आठवण येते. अर्जुन तिला म्हणत असतो की अगं मला पळता येत नाहीये, तू मला पकडू नकोस. आणि त्या गोष्टी आठवून सायली अगदी स्तब्ध झालेली असते. आणि मग अर्जुन मानसीला म्हणतो की पडली असतीस ना आता, किती वेळा सांगतोय की आतमध्ये जाऊन खेळा, बाहेर जाऊन खेळा, इथे काय खेळताय? कुसुमताई म्हणते की बरं आता बास झालं मुलांनो, करायला झाले एक आणि होईल भलतंच. एवढ्यातच कल्पना तिथे येते आणि मुलांना म्हणते की काय मग भूक लागली ना तुम्हाला, चला आता जेवायला घेऊयात. पटापट आता हातपाय धुवून घ्यायचे आणि जेवायला बसायचं. सर्वजण आतमध्ये निघून जातात.
सायली मात्र पुन्हा एकदा त्या अंगणाकडे निरखून बघत असते आणि तिला बालपणीच्या आठवणी येत असतात, परंतु त्यात तिला तिचा चेहरा आणि समोरच्या व्यक्तीचा चेहरा समजत नसतो. तर इकडे राकेश हा खूप चिडचिड करत असतो. तो म्हणत असतो की एखाद्याला खांद्यावर घेतलं ना तर डोक्यावर चढायचा प्रयत्न करतो. नागराज म्हणतो की आता काय झालं तुला, एखाद्या क्लायंटने पुन्हा तुला धारेवर धरलेलं दिसतंय. राकेश म्हणतो की प्रॉब्लेम त्या प्रियाचा आहे, तिची आपण इतकी नाटकं सहन करतो ना म्हणून तिची नाटकं वाढत चालली आहे. नागराज म्हणतो की आता काय केलं तिने, तर राकेश म्हणतो की आज मी तिला एका मुलासोबत बाहेर फिरताना बघितलंय आणि जेव्हा मी तिला जाब विचारायला गेलो तेव्हा तिने माझ्यावरच दादागिरी केली. नागराज म्हणतो की मुलगा, कोण मुलगा होता? राकेश म्हणतो ते तर मला माहीत नाही, पण ती मला असं म्हणाली की मी कोणासोबतही फिरेल, फक्त तू तुझी पायरी ओळखून राहा. आणि पप्पा ती एवढी माजली आहे की एक दिवस ती नक्कीच आपल्याला आहे ना असा त्रास देणार आहे. नागराज म्हणतो की तू नको काळजी करू, म्हणजे इतक्या वेळ मी गप्प होतो, पण हे बॉयफ्रेंड प्रकरण वगैरे असेल ना तर मी आता गप्प नाही बसणार. या प्रियाने मोठी गडबड करण्याच्या आधीच आपल्याला तिला सरळ करायला हवंय. राकेश म्हणतो की म्हणजे काय तिला मारून टाकायचं? नागराज म्हणतो की ए बिंडोक, तसं नाही, आता तिला हळूहळू सरळ करायचं. आणि मग नागराज हा राकेशला एक प्लॅन समजावून सांगतो. तर इकडे सर्वांची जेवणं झालेली असतात. अर्जुन मात्र कुसुमताईंकडेच बघत असतो. कुसुमताई त्याच्या नजरेपासून वाचण्यासाठी घरामध्ये फिरत असते. शेवटी अर्जुन कुसुमताईंना म्हणतोस की हे सर्व तुम्हीच केलंय ना मुद्दाम? कुसुमताई विचारते की काय? त्यावर अर्जुन म्हणतो की तुम्हाला चांगलंच माहिती आहे मी काय बोलतोय ते. कुसुमताई म्हणते की नाही, काय म्हणताय तुम्ही? अर्जुन म्हणतो की तुम्ही मुलांना मुद्दाम इथे घेऊन आलात ना, मुलं घरात गोंधळ घालणार, मला डिस्टर्ब करणार, ही गोष्ट तुम्हाला चांगलीच माहीत होती ना, आणि खरं म्हटलं तर तुम्हाला तेच पाहिजे होतं ना. कुसुमताई म्हणते की मग त्रास द्यायचा मगता फक्त तुम्ही घेतलाय अर्जुन सर. आश्रम पाडताय हे सायलीपासून लपवून तुम्ही तिला किती मनस्ताप दिला, आणि तुम्ही आता जेव्हा जेव्हा तिचं मन दुखवाल तेव्हा तेव्हा तुम्हाला शिक्षाही भोगावीच लागणार. सायली हे बोलणं ऐकत असते आणि ती कुसुमताईला म्हणते की कुसुमताई, अगं तू तर म्हटली की मुलांनी हट्ट केला म्हणून तू मुलांना इथे घेऊन आलीस. अर्जुन म्हणतो की अजिबात नाही, हा तुमच्या कुसुमताईचा प्लॅन होता. की तुम्हाला त्रास दिला ना म्हणून यांनी मला त्रास दिलाय, टिट फॉर टॅट. आणि मिसेस सायली, तुम्ही तर नेहमी म्हणता ना की तुमच्या आश्रमातली लोक किती चांगली आणि इनोसंट असतात, ते बघा आता तुम्ही यांचा इनोसन्स. सायली म्हणते की अगं कुसुमताई, हे सगळं करण्याची खरंच काही गरज नव्हती. कुसुमताई म्हणते की तू गप्प बस, मला माहिती आहे हे किती स्वार्थ बघतात ते. त्यातच डिलिव्हरी बॉय घरी येतो आणि म्हणतो की अर्जुन सुभेदार, तुमची डिलिव्हरी आली आहे. अर्जुनने मुलांसाठी केक मागवलेला असतो. तो सायलीच्या हातात तो केक देतो आणि म्हणतो की हा मुलांसाठी केक आहे. लास्ट टाइम तुम्ही सांगितलं होतं ना की मुलांना केक खूप आवडतो म्हणून त्यांच्यासाठी ऑर्डर केलाय, त्या तुम्ही त्यांना आवडेल असं म्हणून अर्जुनवरती निघून जातो. तेव्हा सायली कुसुमला म्हणते की बघितलंस ना कुसुमताई, अगं जो माणूस असा वागतो तो खरंच स्वतःचा विचार करू शकेल का गं? तेवढ्यातच मुलं तिथे येतात आणि म्हणतात की ह्या बॉक्समध्ये काय आहे? सायली म्हणते की केक आहे तुमच्यासाठी. केकचं नाव ऐकल्यावर मुलं खूप आनंदी होतात. सायली म्हणते की आता नाही, आता तुमचं जेवण झालंय की नाही, मग घरी जाताना घेऊन जा, म्हणजे काका काकूंना सुद्धा खाता येईल. तर सोमू म्हणतो की चालेल सायलीताई, पण हा केक आम्हाला चिडक्या बिब्यानेच पाठवलाय का? त्यावर सायली म्हणते की हो. मुलं म्हणतात की म्हणजे तो एवढा पण वाईट नाही आहे, कधी कधी वागतो तो चांगला. राम म्हणते की काय चिडका बिब्बा? अरे बापरे, तुम्ही तर अर्जुनला एकदम परफेक्ट नाव ठेवलंय हां, कारण त्याच्या कपाळावर तर सतत आठ्या असतात. हे ऐकल्यावर मुलं हसायला लागतात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पूर्णा आजी आणि अस्मिता जेव्हा घरी आलेल्या असतात तेव्हा मुलं हे दंगा करत असतात आणि त्याच वेळी पूर्णा आजीची पूजेची थाळी खाली पडते. पूर्णा आजी विचारते की कोण आहेत ही मुलं? सायली म्हणते की ही आमच्या आश्रमातील मुलं आहेत. अस्मिता म्हणते की हे घर आहे की बाजार आहे? सायली म्हणते की त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते. पूर्णा आजी म्हणते की सांग तुझ्या सुनेला कल्पना की वाटेल त्या लोकांना मी माझ्या घरात येऊ देणार नाही. सायली ही रडत असते. मुलं सायलीला सॉरी म्हणत असतात आणि म्हणत असतात की सायलीताई, आम्ही पुन्हा इथे कधीच येणार नाही. कुसुमताई मुलांना तिथून घेऊन जाते. अर्जुन जेव्हा पूर्णा आजीला बोलायला जातो तेव्हा पूर्णा आजी म्हणते की ती मुलं या घरात येणार नाही म्हणजे नाही. सायली म्हणते की मला जर मुलांची आठवण आली तर मी तिथे जाईल भेटायला, पण मुलं घरी येणार नाही. आणि सायलीचा तो रडवेला चेहरा बघून अर्जुनलाही फार वाईट वाटत असतं. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.